मित्रांनो नमस्कार। गाडी, वाहन, मोबाईल, सोने व चीजवस्तू ह्या पोलिसांना मिळून आल्यास किंवा संशयास्पदरित्या आढळून आल्यास या वस्तू त्याचप्रमाणे सदर वस्तू या पोलिसांना कोणत्याही गुन्ह्यात जप्त केले असल्यास त्याचप्रमाणे सदर वस्तू ह्या पोलिसांनी कोणत्याही प्रकारे जमा केल्यास सदरच्या वस्तू ह्या मूळ मालकास देणे कामी पोलीस हे मान्य न्यायालयाकडून आदेशाचे प्रतची मागणी करतात। तर हा कोणता आदेश आहे, त्याचप्रमाणे आपणास आपल्याच वस्तू मिळणे कामी या वस्तू मिळणे कामी आपणास काय करावे लागते याबाबतचा सविस्तर व संपूर्ण असा व्हिडिओ आजच्या माहिती घेणार आहोत। त्याचप्रमाणे मान्य न्यायालयात सदरचे कामकाज कसे चालते व याबाबतची सविस्तर व संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्याने आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 1974 कलम 451 व चॅप्टर 34 मध्ये फौजदारी प्रक्रिया संस्थेमध्ये असे नमूद केलेले आहे की कोणतेही वाहन, वस्तू, मोबाईल अथवा चीज वस्तू ह्या पोलिसांना आढळून आल्यास त्याबाबतचे मालमत्ता हे मूळ मालकास देण्याचे, त्याचप्रमाणे सदर प्रकरणाचे विल्हेवाट लावण्याचे काही प्रकरणांमध्ये व प्रलंबित केसेसमध्ये नमूद केलेले आहे। फौजदारी प्रक्रिया संस्था 1973 मध्ये कलम 451 अन्वये चॅप्टर 34 मध्ये असे नमूद केलेले आहे की जेव्हा एखादे प्रकरण काही प्रकरणांमध्ये प्रलंबित केसेसमध्ये जेव्हा एखादी मालमत्ता ही मान्य न्यायालयापुढे सादर केल्या जाते अशा प्रकरणात मान्य न्यायालय फौजदारी मान्य न्यायालय हे त्या वस्तूचे विल्हेवाट व मूळ मालकास देण्याबाबतचे आदेश करते। त्याचप्रमाणे सदरची मालमत्ता ही मूळ मालकास देण्याबाबत योग्य ते आदेश मान्य न्यायालय करते। तसेच सदरच्या वस्तू ह्या जर किडणाऱ्या किंवा सडणाऱ्या नसतील तर मान्य न्यायालय योग्य ते पुरावे बघून योग्य त्या मालकास सदरच्या वस्तू ह्या पुन्हा परत केले जातात। परंतु सदरच्या वस्तू जसे वाहन, मोबाईल, सोने त्याचप्रमाणे चीज वस्तू ह्या मूळ मालकास परत मिळणे कामी किंवा अन्य त्रयस्थ इसमास परत मिळणे कामी त्यांना मान्य न्यायालयात कलम 457 चॅप्टर नंबर 34 प्रमाणे हे फौजदारी प्रक्रिया संस्थे 1973 चे कलम 457 अन्वये मान्य फौजदारी न्यायालयात फौजदारी चौकशी अर्ज दाखल करावा लागतो। त्याचप्रमाणे सदरचा फौजदारी चौकशी अर्जासोबत अर्जदार म्हणजेच मूळ मालक त्या प्रॉपर्टीच्या, त्या संपत्तीच्या, त्या मालमत्तेच्या मूळ मालकास सदरच्या फौजदारी चौकशी अर्जासोबत एक प्रतिज्ञापत्र, त्याचप्रमाणे संबंधित मालमत्तेचे कागदपत्र, मूळ पावती आणि त्यांचे मूळ मालक यांनी संबंधित मालमत्ता गहाळ झाल्याबाबत, हरवल्याबाबत, चोरी झाल्याबाबत एखादा गुन्हा दाखल केला असल्यास त्या गुन्ह्याचे फिर्याद व FIR ही सदरच्या मूळ अर्जासोबत जोडावी लागते। फौजदारी प्रक्रिया संस्था कलम 457 अन्वये दाखल केलेला फौजदारी चौकशी अर्ज म्हणजेच मूळ अर्ज त्यास मान्य न्यायालयाच्या भाषेमध्ये निशाणी 1 असे म्हटले जाते। सदरच्या मूळ अर्जासोबत अर्जदार यास योग्य ते आवश्यक ते कागदपत्र जोडावे लागतात। दाखल केलेल्या फौजदारी चौकशी अर्ज म्हणजे मूळ अर्जामध्ये काय नमूद असावे। सदरच्या मूळ अर्जामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव, वय, कामधंदा व अर्जदाराचे संपूर्ण पत्ता हा नमूद करावा लागतो। फौजदारी चौकशी अर्ज हा सामनेवाले म्हणून मान्य पोलीस ठाणे यांच्या विरुद्धात दाखल करावा लागतो। सदरचे त्याचप्रमाणे ज्या पोलिसांनी सदरची मालमत्ता, संबंधित मालमत्ता ही जप्त केली असल्यास, जमा असल्यास त्यांच्या विरुद्ध फौजदारी चौकशी अर्ज हा दाखल करावा लागतो। अशा परिस्थितीत सामनेवाले म्हणून संबंधित पोलीस स्टेशन यांचे नाव नमूद करावे लागते। तसेच सदरच्या मूळ अर्जामध्ये आपला विषय आणि कलम याबाबत स्पष्ट नमूद करणे गरजेचे व आवश्यक आहे।
फौजदारी चौकशी अर्जच म्हणजेच मूळ अर्ज निशाणी 1 मध्ये अर्जदाराने त्या संबंधित मालमत्तेची सविस्तर अशी संपूर्ण माहिती भरावी। म्हणजेच जसे अर्जदाराचे वाहन, मोबाईल, चीजवस्तू, सोने इत्यादी असल्यास संबंधित मालमत्तेचे सविस्तर असे वर्णन, जसे रंग, त्याचप्रमाणे नंबर, तसेच वजन माहिती व इतर संबंधित असे संपूर्ण माहिती अर्जदाराने सदरच्या मूळ अर्जात नमूद करावे। संबंधित वस्तू म्हणजे सदरच्या वस्तू वाहन, गाडी, सोने, चीजवस्तू व इत्यादी वस्तू ह्या पोलिसांना कशा मिळून आल्यात, पोलिसांनी कोणत्या प्रकारे हस्तगत केल्यात, पोलिसांना कोणत्या प्रकारे मिळाले, त्याचप्रमाणे पोलिसांनी कोणत्या अन्य काही गुन्ह्यात दाखल केल्या असल्यास, जमा केल्या असल्यास त्या गुन्ह्याचे सविस्तर असे वर्णन आपल्या मूळ अर्जात नमूद करणे गरजेचे व आवश्यक आहे। मूळ अर्ज म्हणजेच फौजदारी चौकशी अर्जात अर्जदाराचा रोल किंवा संबंध काय आहे हा स्पष्ट करणे गरजेचे आहे। म्हणजेच सोप्या भाषेत असे सांगतो की अर्जदार हा संबंधित मालमत्तेबाबत कायदेशीर अधिकार आहे का नाही, मूळ मालक आहे का नाही, त्याबाबत नमूद करणे गरजेचे आहे। उदाहरणार्थ, संबंधित मालमत्ता ही एखाद्या गुन्ह्यात दाखल असल्यास त्या गुन्ह्यात अर्जदार हे फिर्यादी आहेत की नाही, किंवा अर्जदार यांचा काय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या असा कोणता थेट अथवा संबंध येतो, त्याबाबत सदरच्या मूळ अर्जात म्हणजेच निशाणी 1 मध्ये अर्जदाराने स्पष्टपणे नमूद करणे गरजेचे व आवश्यक आहे। मूळ अर्जात निशाणी 1 मध्ये संबंधित वस्तू, संबंधित मालमत्ता ही अर्जदारास गरज आवश्यक असल्याचे नमूद करावे। त्याचप्रमाणे संबंधित वस्तू ह्या अर्जदारास काय उपयोगी आहे, त्याचप्रमाणे अर्जदारास यांची काय आवश्यकता व गरज आहे त्याबाबतचे सविस्तर संपूर्ण माहिती अशी मूळ अर्जात लिहिणे गरजेचे आहे। आपल्या मूळ अर्जात निशाणी 1 मध्ये सदरच्या संबंधित वस्तू ह्या अर्जदारास परत देणे कामी मान्य न्यायालय ह्या काही अटी व शर्ती नमूद करून देतात। सदरच्या अटी व शर्ती ह्या अर्जदारास नेहमीच व नियमितपणे मान्य व कबूल राहतील असे स्पष्टपणे आपल्या अर्जात लिहिणे गरजेचे आहे व त्या कामी अर्जदार हे मान्य न्यायालयात हमेशा व नियमितपणे बांधील असतील असे लेखी आश्वासन देखील सदरच्या अर्जात देणे गरजेचे व आवश्यक आहे। फौजदारी चौकशी अर्ज त्यास निशाणी 1 मध्ये अर्जदारास सदरच्या वस्तू परत मिळणे कामी असे विनंती असावे। त्याचप्रमाणे विनंती कलम व विषय हा देखील आपल्या अर्जात नमूद करणे गरजेचे आहे। निशाणी 1 मध्येच म्हणजे मूळ अर्जामध्ये अर्जाचे कारण हे स्पष्टपणे नमूद करावे। म्हणजे अर्जदार यास फौजदारी चौकशी अर्ज हा मान्य न्यायालयात दाखल करण्याचे कोणते कारण आहे ते कारण देखील स्पष्ट करणे नमूद गरजेचे आहे। त्याचप्रमाणे अर्जदार यांनी संबंधित अर्जदार हे मान्य न्यायालयाच्या न्यायकक्षेत राहत असल्यास त्याबाबतचे न्यायकक्षेचे मान्य न्यायालयात लिहिणे गरजेचे आहे। तसेच अर्जदार हे राहत असलेले वास्तव्य हे मान्य न्यायालयाच्या न्यायकक्षेत येत असल्यास ते आवर्जून टाकावे। त्याचप्रमाणे सदरचा अर्ज चालविणे कामी मान्य न्यायालयास हक्क व अधिकार आहे असे आपल्या सदरच्या अर्जात लिहिणे गरजेचे आहे। तसेच सदरच्या वस्तू अथवा संबंधित मालमत्ता ही मान्य न्यायालयाच्या हद्दीत हरविल्या असल्यास मिळून आल्यास ह्या देखील स्पष्टपणे नमूद करणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे सदरचा अर्ज चालविण्याचा हक्क व अधिकार असलेबाबत हा आपल्या मूळ अर्जामध्ये नमूद करावा। संबंधित मालमत्ता म्हणजे जसे गाडी, वाहन, सोने, मोबाईल व इतर चीजवस्तू ह्या मान्य पोलीस स्टेशन यांना मिळून आल्यास, जप्त केल्यास किंवा त्यांनी सदर गुन्हा जमा केल्या असल्यास सदरचे पोलीस स्टेशन हे मान्य न्यायालय यांचे न्यायकक्षेत येत असल्याने त्याबाबतचे सविस्तर असे संपूर्ण माहिती आपल्या मूळ अर्जामध्ये निशाणी 1 मध्ये म्हणजेच फौजदारी चौकशी अर्जामध्ये नमूद करावे। फौजदारी चौकशी अर्जासोबत अर्जदार यास ॲफिडेव्हिट देखील द्यावे लागते। सदरच्या ॲफिडेव्हिटमध्ये काय काय नमूद करावे लागते, काय असणे गरजेचे आहे हे आपण पाहणार आहोत। सदरच्या प्रतिज्ञापत्रामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव, वय, कामधंदा
व संपूर्ण पत्ता हा नमूद करणे गरजेचे आहे। प्रतिज्ञापत्र हे निशाणी 1 म्हणजेच फौजदारी प्रक्रिया संस्थेमधील संपूर्ण माहिती, मुद्दे व मजकूर जशाचे तसे नमूद करावे। त्याचप्रमाणे निशाणी 1 मधील मुद्दे, माहिती व मजकूर हे खरे व योग्य व बरोबर असल्याबाबतचे नमूद करावे। सदरच्या प्रतिज्ञापत्रामध्ये असे करणे गरजेचे आहे। सदरच्या प्रतिज्ञापत्रामध्ये अर्जदार यांनी त्यांची सही, दिनांक व तारीख नमूद करणे गरजेचे आहे। असे सविस्तर बनविलेले संपूर्ण प्रतिज्ञापत्र हे माननीय सुपरिंटेंडेंट किंवा असिस्टंट सुपरिंटेंडेंट यांच्याकडून व्हेरीफाईड व एक्झिक्यूट करून घ्यावे। प्रतिज्ञापत्राच्या शेवटी प्रतिज्ञा लेख लिहिणे गरजेचे आहे। सदरच्या प्रतिज्ञा लेखामध्ये अर्जदाराचे नाव, संपूर्ण नाव, वय, कामधंदा व अर्जदाराचा पूर्ण पत्ता लिहिणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे प्रतिज्ञा लेखामध्ये प्रतिज्ञापत्रातील माहिती, मजकूर व मुद्दे हे खरे व योग्य असल्याबाबतचे स्पष्टपणे नमूद करावे व शपथेवर लिहून देतो असे नमूद करून अर्जदाराचे त्याखाली सही, दिनांक व ठिकाण नमूद करणे गरजेचे आहे। अर्जदाराने मूळ अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्याचप्रमाणे संबंधित मालमत्ता याची पावती व FIR किंवा फिर्याद दाखल केली असल्यास व अर्जदाराचे ओळखपत्र असे संपूर्ण सेट तयार करून अर्जदार यांनी स्वतः किंवा त्यांच्या वकिलामार्फत हा फौजदारी चौकशी अर्ज मान्य फौजदारी न्यायालयात दाखल करावा लागतो। सदरचा मूळ अर्ज म्हणजेच फौजदारी चौकशी अर्ज हा मान्य न्यायालयात निघाल्यानंतर त्यास नंबर पडतो व योग्य त्या न्यायालयात हा सदरचा अर्ज निघतो। त्यानंतर सदरच्या अर्जावरती खरी सुनावणी व काय प्रोसेस सुरू होते ते आपण आता पाहणार आहोत। फौजदारी चौकशी अर्ज हा फौजदारी न्यायालयासमोर निघाल्यानंतर फौजदारी न्यायालय हे फर्स्ट ऑर्डर म्हणून प्रथम आदेश करतात। मान्य न्यायालय यांचा प्रथम आदेश हा IO2 से आणि PP2 से असा असतो। मान्य न्यायालय IO2 से आणि PP2 से असा आदेश करून संबंधित न्यायालय हे त्या दिवसाचे प्रकरण तहकूब करून पुढील तारीख नेमून देतात। अर्जदाराने दाखल केलेला फौजदारी चौकशी अर्ज हा संबंधित पोलीस स्टेशन यांच्या संबंधित गुन्ह्यातील चौकशी अधिकारी म्हणजेच इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर IO यांच्याकडे जातो। सदर अर्जावर IO हे अर्जाची छाननी व तपासणी करून त्यावर लेखी म्हणणे असे मांडतात। संबंधित न्यायालयाकडे संबंधित IO हे आपले म्हणणे मान्य न्यायालयाने नेमून दिलेल्या तारखेस त्यांचे लेखी म्हणणे मांडतात। संबंधित पोलीस ठाण्याचे संबंधित चौकशी अधिकारी म्हणजेच इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर IO हे शक्यतो मूळ मालकास संबंधित वस्तू म्हणजे त्यांच्या सोने, मोबाईल, गाडी, वाहन व इत्यादी वस्तू देण्यास हरकत घेत नाही। परंतु जर संबंधित वस्तू ह्या त्रयस्थ इसम यांनी क्लेम केल्या असल्यास IO हे सक्त हरकत घेतात। मान्य न्यायालयाने नेमून दिलेल्या तारखेस चौकशी अधिकारी हे त्यांचे लेखी म्हणणे त्यांच्या सही व शिक्क्यानिशी दाखल करतात। त्यानंतर मान्य सरकारी वकील हे मान्य चौकशी अधिकारी यांचा लेखी जबाब तपासून पाहून व त्यावर योग्य तो असा आदेश घेतात। सरकारी वकील हे सर्व संपूर्ण कागदपत्र बघून तपासून त्यावरती आदेश करतात। शक्यतो सरकारी वकील हे पॉझिटिव्ह असा से देतात। त्याचप्रमाणे सदर से हा जर मूळ मालक यांनी मागितला असल्यास सरकारी वकील हे देखील त्या सदर अर्जात हरकत घेत नाही। परंतु त्रयस्थ इसम किंवा सदरच्या वस्तू म्हणजे जसे गाडी, वाहन, मोबाईल, सोने व इत्यादी वस्तू ह्या जर पुराव्यातील असतील तर त्या कामी सरकारी वकील हे त्यांची सक्त हरकत नोंदवितात व आपला अर्ज हा नामंजूर करण्याबाबत विनंती करतात। मान्य फौजदारी न्यायालयाने नेमून दिलेल्या तारखेस मान्य चौकशी अधिकारी यांचे लेखी म्हणणे, त्याचप्रमाणे मान्य सरकारी वकील यांचे लेखी म्हणणे असे सादर केल्यानंतर मान्य फौजदारी न्यायालय हे सरकारी वकील व अर्जदार वकील यांचे म्हणणे व युक्तिवाद ऐकून घेण्याकरिता तयार असते। मान्य फौजदारी न्यायालय हे सरकारी वकील व अर्जदारांचे वकील यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सदरच्या प्रकरणात निकाल देणे तयार असतात।
मान्य फौजदारी न्यायालय हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन करून त्याचप्रमाणे सत्य परिस्थिती व परिस्थिती तपासून तसेच फौजदारी न्यायालयातील चौकशी पोलीस स्टेशनकडील चौकशी अधिकारी व सरकारी वकील यांचे सविस्तर म्हणणे ऐकून त्याचप्रमाणे त्यांचे म्हणणे तपासून पडताळून सदरचे फौजदारी न्यायालय हा सदरच्या फौजदारी चौकशी अर्जावरती निकाल देतात। मान्य फौजदारी न्यायालय हे अर्जदार यास म्हणजे अर्जदार हे मूळ मालक असल्यास त्यांना संबंधित मालमत्ता वस्तू देण्यास हरकत घेत नाही। अशा परिस्थितीत मान्य फौजदारी न्यायालय हा फौजदारी चौकशी अर्ज निकाली काढून फौजदारी चौकशी अर्ज हा मंजूर करतात व सदरचा अर्ज मंजूर करणे कामे फौजदारी न्यायालय हे अर्जदार यास योग्य त्या अटी व शर्ती नेमून देऊन इंडेमनिटी बॉन्ड व सुपूर्दनामा देण्याबाबत लेखी आदेश करतात। सदरचा सुपूर्दनामा हा रक्कम त्या संबंधित वस्तूच्या रकमे इतका किंवा त्या संबंधित वस्तूची पडताळणी तपासणी करून त्या संबंधित वस्तूचे प्रचलित व योग्य असा दर नेमून त्या रकमेवरतीचा सुपूर्दनामा इंडेमनिटी बॉन्ड अर्जदारास लिहून देण्याबाबत लेखी आदेश करतात। मान्य न्यायालय हे आदेश देताना अर्जदारास काही अटी व शर्ती नेमतात। त्यापैकी महत्त्वाच्या अटी शर्ती म्हणजेच अर्जदाराचे म्हणजेच मूळ मालकाचे संबंधित गाडी वाहन सोने मोबाईल या वस्तूंमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू नये। त्याचप्रमाणे सदर वस्तूच्या मूळ स्वरूपामध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल करू नये। तसेच केस सुरू असताना सदरच्या वस्तू या अर्जदाराने कोणासही विकू नये। त्याचप्रमाणे अर्जदाराने सदरच्या वस्तू हे मान्य न्यायालय मागेल त्या दिवशी सदरच्या वस्तू मेहरबान न्यायालयात हजर करणे गरजेचे आहेत। अशा काही महत्त्वाच्या व महत्त्वपूर्ण अशा अटी व शर्ती अर्जदारावरती कोर्ट लादते। सदरच्या अटी व शर्ती अर्जदार यास मान्य व कबूल केल्यानंतरच सदरच्या वस्तू या अर्जदार यांना परत केले जातात। मान्य न्यायालय हे अर्जदार यास इंडेमनिटी बॉन्ड म्हणजे सुपूर्दनामा दाखल करण्याबाबत लेखी आदेश करतात। त्या सुपूर्दनामामध्ये अर्जदार यांचे संपूर्ण नाव वय कामधंदा व संपूर्ण पत्ता नमूद करणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे अर्जदाराने निशाणी 1 मध्ये दिलेली संपूर्ण माहिती मजकूर व मुद्दे जशाच्या तसे लिहून सुपूर्दनामा बनवावा। अर्जदाराने सुपूर्दनामा म्हणजेच इंडेमनिटी बॉन्डमध्ये त्याच्या मालमत्तेचे म्हणजे जसेच गाडी वाहन मोबाईल व इत्यादी चीजवस्तू यांचे सविस्तर वर्णन लिहावे। त्याचप्रमाणे सविस्तर वर्णन लिहिताना उदाहरणार्थ गाडीचे नंबर गाडीचे चेसिस नंबर गाडीचा इंजिन नंबर RTO कडील नंबर त्याचप्रमाणे गाडीचा रंग इत्यादी असे बारीक सारीक सविस्तर असे वर्णन सदरच्या सुपूर्दनामामध्ये आपल्या मालमत्तेचे वर्णन लिहावे लागते। सदर सुपूर्दनामामध्ये मान्य न्यायालयाने नेमून दिलेल्या अटी व शर्ती या देखील नमूद करणे गरजेचे आहे। मान्य न्यायालय हे अर्जदारास नेमून दिलेल्या अटी जसे सदरची वाद संबंधित मालमत्ता संबंधित वस्तू या अर्जदार हे कोणासही त्रयस्थ इसमास विकणार नाही। त्याचप्रमाणे संबंधित केस सुरू असताना अर्जदार हे संबंधित मालमत्ता कोणासही हस्तांतरण करणार नाही। तसेच महत्त्वाची अट म्हणजे संबंधित न्यायालय अर्जदार यास आदेश करेल त्याप्रमाणे अर्जदार हे संबंधित वस्तू ही मान्य न्यायालयात हजर करेल। तसेच अर्जदार हे संबंधित वस्तूच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल करणार नाही। तसेच अर्जदार हे संबंधित वस्तू या योग्य प्रकारे व सांभाळून ठेवेल। अर्जदार यांनी संबंधित वस्तूच्या चारही बाजूने रंगीत फोटो काढून सदरचे फोटो हे चौकशी अधिकारी यांच्याकडे जमा करणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे सदरचे चौकशी अधिकारी हे संबंधित वस्तूचे चारही बाजूचे रंगीत फोटो त्याचप्रमाणे अर्जदाराने दिलेला सुपूर्दनामा म्हणजेच इंडेमनिटी बॉन्ड हा चौकशी अधिकारी हे संबंधित केसचे चार्जशीट म्हणजे दोषारोप पत्र दाखल करताना असा संपूर्ण सविस्तर असा इंडेमनिटी बॉन्ड व इतर कागदपत्र हे मान्य न्यायालयात दाखल करतात। इंडेमनिटी बॉन्डवर अर्जदाराने त्याचे सही तारीख व ठिकाण नमूद करणे गरजेचे आहे।
असा परिपूर्ण केलेला इंडेमनिटी बॉन्ड हा अर्जदार यांनी असिस्टंट सुपरिंटेंडेंट किंवा सुपरिंटेंडेंट यांच्याकडून व्हेरीफाईड व एक्झिक्यूट करून घ्यावा। इंडेमनिटी सुपूर्तनामा हा एक्झिक्यूट केलेला सुपूर्तनामा हा अर्जदार यांनी मान्य न्यायालयात दाखल करावा। संबंधित क्लर्क हे मान्य न्यायालयाचे संबंधित क्लर्क हे इंडेमनिटी बॉन्ड व इतर कागदपत्र तपासून अर्जदार यास मुद्देमाल परत करण्याबाबतचे लेखी पत्र देतात। सदरच्या पत्रावरती सदरच्या मुद्देमाल परत अर्जदारास मुद्देमाल परत करण्याबाबतच्या लेखी पत्रावर सदरचे संबंधित क्लर्क हे जावक नंबर व तारीख नमूद करतात। मान्य न्यायालय यांनी दिलेले मुद्देमाल परत करण्याबाबतचे लेखी पत्र हे संबंधित पोलीस ठाणे यांच्याकडे द्यावेत। संबंधित पोलीस म्हणजेच चौकशी अधिकारी हे अर्जदार यास कागदपत्रे तपासून अर्जदार यास त्यांची संबंधित वस्तू हे परत करते। मित्र हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असल्यास माझ्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करून घ्यावे, म्हणजेच तुम्हाला यासारखेच अशा प्रकारच्या नवीन माहिती मिळत जाणार। आज आपण कलम 457 अन्वये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे प्रॉपर्टी रिटर्न बाबत माहिती घेतली। परंतु जर मान्य फौजदारी न्यायालय यांनी जर आपला सदरचा अर्ज नामंजूर केल्यास सदरच्या अर्जाविरोधात आपणास काय करावे लागेल व काय माहिती घ्यावी, त्याचप्रमाणे कोणत्या न्यायालयात अपील करणे गरजेचे आहे याबाबतची सविस्तर अशी मान्य न्यायालयातील टप्प्याटप्प्याची माहितीही आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्या कामी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।